नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आता चातुर्मास चालू होणार आहे. आषाढी एकादशी आता आलीच आहे आणि त्यामुळे मी आता तुम्हाला उपवासाची एक रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे वऱ्याच्या तांदूळाची खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी असं दाखवणार आहे. पण शेंगदाण्याची आमटी मी चिंच गुळाची दाखवणार आहे या वेळेला. त्यामुळे ती जरा वेगळ्या पद्धतीची आहे. याआधी मी तुम्हाला ताकातली आमटी दाखवलेली आहे, म्हणजे भगर आणि ताकातली शेंगदाण्याची आमटी अशी दाखवली आहे. आता मी तुम्हाला चिंच गुळाची आमटी दाखवणार आहे. त्यामुळे ही रेसिपी सुद्धा तुम्ही जरूर बघा. वऱ्याच्या तांदूळाची खिचडी करण्यासाठी हे मी इथे 1 वाटी वऱ्याचे तांदूळ घेतलेत. आता ते मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहे आणि मग या चाळणीवर निथळाला ते ठेवणार आहे. आता मी ते धुवून घेते 2 पाण्याने चांगले आणि मग आपण पुढची कृती बघूया. आता हे वरीचे तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत आणि हे 1 वाटी वरीचे तांदूळ आहेत आणि आपल्याला आता त्यांना 2 वाट्या गरम पाणी लागणार आहे आणि हे चांगलं गरम पाणी करून घ्यायचं. इथे मी घेतलंय उपवासाच्या फोडणीचं साहित्य. आता फोडणीसाठी इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता तूप घालते फोडणीसाठी. साधारण 2-3 चमचे तूप घालायचं. आता तूप थोडस तापल्यावर मी हे जिरं घालतीये आणि जिरं सगळेच लोक खात नाही. जर कोणी जिरं खात नसेल उपासाला तर तुम्ही नुसतं मिरचीच्या तुकड्यांची फोडणी करा. हिरवी मिरची तुम्ही जसं तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता. असं जरा ढवळूया म्हणजे जिऱ्याचा आणि मिरचीचा खमंग वास छान फोडणीला येतो. आणि आता हे निथळलेले वऱ्याचे तांदूळ मी ह्याच्यामध्ये घालते. आता मी हे 2-4 वेळा असं ढवळून घेणार आहे. ढवळून म्हणजे परतून घेणार आहे. असे तुपावर हे तांदूळ परतून चांगले घेतले ना की खिचडी मोकळी व्हायला तर मदत होतेच, पण आणि चांगली खमंग पण होते. आता हे परतून झालेले आहेत तर ह्यामध्ये मी एक गरम पाणी घालते. आणि गरम पाणी घातल्यावर हे थोडे ढवळून लगेच याच्यावर झाकण ठेवायचे आपल्याला. तर याला उकळी आली आहे, आता त्याच्यावर मी झाकण ठेवते. झाकण ठेवलं की त्याला छान वाफ येईल आणि वरीचे तांदूळ पण चांगले शिजतील. 1 मिनिटभरच मी झाकण ठेवलं होतं आणि आता मी हे असे ढवळून घेणार आहे. चांगले ढवळून झाल्यावर मी याच्यावर परत एकदा 1 मिनिट झाकण ठेवते. 1 मिनिटच झाकण ठेवायचं आणि मधून मधून असे ढवळायचे, म्हणजे मग ते छान मोकळे होतात आणि खाली लागत सुद्धा नाहीत. हे बघा 2 वाफांमध्येच छान आपलं हे पाणी जे आपण घातलं होतं ते पूर्ण आता आटलंय आणि आता हे हळूहळू आता मोकळे होणार. असं ढवळत राहिलं की ते छान मोकळे होतात. आता ही चांगली परतून झाली आहे. आता आपण मीठ घालूया आणि मीठ सुद्धा आपण जितकी करणार त्याप्रमाणे, कारण काय मी आता 1च वाटीची दाखवली पण तुम्ही घरी जास्त केली तर त्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घाला. आणि हे साखर अर्धा चमचा. तर जरा ढवळूया. साखर मीठ घालून झालं आपलं. आता मी हे ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते. हे साधारण 3 चमचे आहे. आता त्यानंतर घालूया हे ओलं खोबरं. तर हे सगळं आपण छान ढवळून घेऊया. दाण्याचं कूट आणि ओलं खोबरं यामुळे याला अगदी अप्रतिम चव येते. आणि अशी जर ही तुम्ही खिचडी केली तर त्याला दाण्याची आमटी हवीच असं नाही. ही दह्या-बिह्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता किंवा नुसती उपमा टाईप सुद्धा खायला चांगली लागते. आता चातुर्मासात बरेच उपवास असतात आणि साबुदाणा खाऊन खाऊन सुद्धा आपल्याला काही वेळेला असा कंटाळा येतो. मग असं वाटतं वेगळं काहीतरी हवं, तेव्हा अशी वऱ्याच्या तांदूळाची ही खिचडी करावी. त्यामुळे ती लागते पण सुंदर आणि पर होते. आणि साबुदाण्यापेक्षा आरोग्याला ही नक्कीच चांगली आणि करायला पण सोपी आहे आणि झटपट होते. अशा प्रकारे ही बघा वऱ्याच्या तांदूळाची खिचडी एकदम
छान मोकळी झाली आणि ही आता खाण्यासाठी तयार आहे. आपली वऱ्याच्या तांदूळाची खिचडी करून झाली. आता आपण करूया दाण्याची आमटी. आणि त्यासाठी मी हे साहित्य सगळं घेतलेलं आहे. तर आपल्याला आधी हे शेंगदाणे, एक मिरचीच मी वाटताना घालणार आहे कारण त्याची टेस्ट चांगली यावी म्हणून. सगळ्या फोडणीत मिरच्या मी घालणार नाही. आधी एक मिरची घालून हे दाण्याचं कूट मी वाटून घेणार आहे पाणी घालून. ते आता मी वाटून घेते. हे मिक्सरच्या भांड्यात मी दाण्याचं कूट घालून घेते. त्यात मी आता ही एक मिरची घालते आणि आपण थोडंसं याच्यात पाणी घालूया आणि हे आता कूट आपण वाटून घेऊया. तुम्हाला जे आता माझ्याकडे कूट आहे म्हणून मी कूट घेतलाय. तुम्ही जरी शेंगदाणे अख्खे घेतले तरी सुद्धा चालेल कारण आपल्याला ते मिक्सर मधनं फिरवायचेच आहे. शेंगदाणे भाजलेले घ्यायचे, त्याची सालं काढायची आणि ते वापरले तरी सुद्धा चालेल. आता हे मी बारीक वाटून घेते कारण ते आपल्याला बारीकच वाटायचं आहे, एकदम स्मूथ वाटायचं आहे कारण त्याच्यामध्ये असे शेंगदाण्याचे कणकण राहायला नको म्हणून आपण त्याला पाणी घातलंय थोडं. आणि स्मूथ वाटलं की आमटी छान मिळून येते. म्हणजे मग त्याचं चोथा पाणी होत नाही म्हणून हे छान बारीक वाटून घ्यायचं. हे बघा मी असं छान स्मूथ वाटून घेतलंय. हे बघा असं वाटून घ्यायचं. आणि एक वाटी दाण्याचं कूट होतं ना तर मी 1.25 वाटी पाणी घातलंय तेव्हा ते इतपत असं झालं. हे बघा असं होत. आमटी करताना आपल्याला पाणी अजून घालायचंच आहे, घट्ट पातळ जशी आपल्याला करायचं त्याप्रमाणे. पण हे वाटण्यासाठी मी पाणी याच्यात 1.25 वाटी घातलं. आता आपण या आमटीची फोडणी करायला घेऊया. फोडणीसाठी इथे मी भांड तापत ठेवलंय. आता मी त्याच्यामध्ये घालतीये तूप कारण उपासाचं आहे की नाही म्हणून तुपाचीच फोडणी करायची. आता तूप तापल्यावर आपण त्यामध्ये घालणार आहोत हे जिरं. जिरं तडतडल्यावर ह्या घालूया मिरच्या आपण आणि जरा ढवळून घेऊया. आता मिरच्या घालून झाल्यावर आपण हे शेंगदाण्याचं वाटून घेतलं की नाही मिक्सर मध्ये ते आपण ह्याच्यामध्ये घालूया. आता हे आता मी ढवळून घेते जरा आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी पाणी घालायचं. पाणी मी हे मिक्सरच्या भांड्यातच घालते म्हणजे ते आपलं मीठ भांड धुवून घेतलं जाईल. भांड्याला काही आपलं वाया जाणार नाही. एक वाटी दाण्याच्या कुटासाठी मी हे 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता आपण हे थोडं थोडं करून याच्यामध्ये घालूया आणि कितपत घट्ट होत आहे हे बघूया. पण शेंगदाणा आहे की नाही तो मग फुगत जातो आणि मग आमटी घट्ट होईल म्हणून असं 5 वाट्या मी पाणी घेतलंय ऍक्च्युअली. पण ते लागेल तसं आता आपण घालूया म्हणजे अगदी पातळ पण व्हायला नको आणि अगदी घट्ट पण व्हायला नको. असं बघून बघून घालायचं. हे पाणी घातल्यावर सुद्धा असं मधून मधून ढवळत राहायचं आणि ते शेंगदाण्याचं कूट नाही तर मग तळात चिकते म्हणून असं ढवळत राहायचं एकदा शिजायला लागेपर्यंत. उकळायला लागले की काही प्रॉब्लेम नाही पण असं आधी थोडं असं ढवळत राहायचं. आता ह्याला छान उकळी यायला लागलीये. आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालूया. किंवा मस्त उकळी आली. आता घालूया हे मीठ. मीठ आपापल्या चवीनुसार आणि आपली आमटी असेल त्याप्रमाणे घालावं. आणि हा घालते मी चिंचेचा कोळ. साधारण 3 ते 4 चमचे मी चिंचेचा कोळ घातलाय. आणि आता हा मी घालते गूळ कारण चिंच गुळाची करतोय की नाही आपण. आता चिंच आणि गूळ घालून झालं. आता आपण घालूया हे ओलं खोबरं. ओल्या खोबऱ्याने सुद्धा त्याला चव खूप छान येते. आता सगळे घालून झाल्यावर 5 ते 7 मिनिटं आपल्याला ही चांगली आमटी उकळवून घ्यायची.
ही आमटी चांगली उकळवली ना की आपण जे सगळे जिन्नस त्याच्यात घातलेत तर ते पण छान त्याच्यात मिळून येतील आणि शेंगदाण्याचं कूटही चांगलं शिजलं जाईल. म्हणून 5 ते 7 मिनिटं ही छान आपण उकळवायची. ह्याच्या आधीच्या व्हिडिओत वऱ्याचे तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी पण मी ती ताकातली दाखवली आहे आणि ही आपण आता चिंच गुळाची केली आहे. म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये चवीत फरक आहे. तुम्ही करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि ही जरी आज वऱ्याच्या तांदूळाची खिचडी असली त्याच्यावर जरी आपण घालून खाल्ली नाही तरी वाटीमध्ये घ्यायची, मध्येच वऱ्याची तांदूळाची खिचडी खायची, मध्ये 2 चमचे ही दाण्याची आमटी प्यायची चमच्याने, तरी सुद्धा सुंदर लागतं. ते काय त्याच्यामध्ये घालून कालवायला पाहिजे असं काही नाही. उलट नुसती वाटीत घेऊन खायला सुद्धा छान लागते. आता ही आमटी चांगली उकळली आहे. आता मी गॅस बंद करते. अशा प्रकारे वऱ्याच्या तांदूळाची ही खमंग खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी म्हणजे दाण्याची आमटी चिंच गुळाची हा असा उपासाचा बेत आता तयार आहे. तर कसा वाटला हा तुम्हाला उपासाचा बेत? जर आवडला असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण परत एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.